बदलापूर आंदोलनाप्रकरणी 300 जणांवर गुन्हे दाखल, 26 जण अटकेत. आज त्यांना कोर्टात हजर केलं जाणार. बदलापूरमध्ये लाठीचार्जनंतर आंदोलन चिघळवणाऱ्यांची पोलिसांकडून धरपकड. पोलीस तसंच माध्यमांनी काढलेल्या व्हिडिओच्या माध्यमातून आरोपींची ओळख पटवण्याचं काम सुरू. बदलापूरमध्ये आज तणावपूर्ण शांतता, तर राज्यभरात घटनेच्या निषेधार्थ आंदोलनाचीही हाक. कालच्या आंदोलनानंतर बदलापूरमध्ये जमावबंदी लागू, आंदोलनकर्ते पुन्हा एकत्र येऊ नयेत यासाठी प्रशासनाकडून खबरदारी. बदलापूरमध्ये कालच्या आंदोलनामुळे इंटरनेट सेवा आजही बंद. सुरक्षेच्या कारणास्तव बदलापुरातील सर्व शाळांनाही सुट्टी जाहीर. बदलापूरमध्ये आंदोलनामुळे काल जवळपास 11 तास ठप्प असलेली रेल्वे वाहतूक आज सुरळीत. बदलापूर बंद असताना रेल्वेवर कोणताही परिणाम नाही. बदलापुरात 4 वर्षांच्या 2 मुलींवर शाळेतच अमानुष अत्याचार या घटनेची एसआयटी मार्फत चौकशी होणार. विशेष पोलीस महानिरीक्षक आरती सिंग यांच्या अध्यक्षतेखाली तपास पथक गठीत. बदलापूर प्रकरणाचा खटला जलदगती कोर्टात चालवला जाईल, तर विशेष सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकमांची नियुक्ती. गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांची माहिती. बदलापूरच्या घटनेमध्ये कारवाईला विलंब करणारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक आणि हेड कॉन्स्टेबल यांना निलंबित करण्याचे आदेश. फडणवीसांची माहिती. पोलिसांच्या लाठीचार्जवेळी आंदोलकांकडून दगडफेक, अनेक पोलीस जखमी झाल्याची माहिती. अकोल्यामध्ये जिल्हा परिषद शाळेत शिक्षकाकडूनच 6 विद्यार्थिनींचा विनयभंग. पालकांच्या तक्रारीनंतर आरोपी शिक्षकाला उरळ पोलिसांकडून अटक. काजीखेडस गावातली संतापजनक घटना. लातूर जिल्ह्यात 4.5 वर्षाच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार. 19 वर्षांच्या आरोपीवर पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली. चाकूर पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू. बदलापूरमधील अत्याचाराच्या घटनेचा निषेध करण्यासाठी आज पुण्यात शरद पवार पक्षाचं आंदोलन. खासदार सुप्रिया सुळेंच्या नेतृत्वात आंदोलनाचं आयोजन. बदलापुरात विद्यार्थ्यांवर झालेल्या अत्याचाराविरोधात ठाकरे गट आज रस्त्यावर उतरणार. मुंबईसह राज्याच्या विविध भागात ठाकरे गट करणार निदर्शनं. महिलांवरील अत्याचाराविरोधात बीडच्या परळीत मूकमोर्चा. मोठ्या प्रमाणावर महिलांचा सहभाग. शहर पोलीस ठाण्यात पोलीस प्रशासनाला निवेदन. संभाजीनगरमध्ये तरुणाच्या दाचाला आणि धमक्यांना कंटाळून ओव्हर गावात 16 वर्षीय मुलीची आत्महत्या. या प्रकरणी 2 जणांना अटक, तर 7 जण अजूनही मोकाट आरोपींकडून मुलीच्या कुटुंबियांना धमक्या. सोशल मीडियावरून पीडितेचा फोटो हटवा. कोलकाता घटनेबाबत सर्वोच्च न्यायालयाचा मोठा आदेश. या प्रकरणी 22 ऑगस्टपर्यंत स्टेटस रिपोर्ट सादर करण्याचे सुप्रीम कोर्टाचे सीजीआयला आदेश. कोलकाता डॉक्टर बलात्कार हत्याकांडातील आरोपीची पॉलिग्राफ चाचणी करण्याची शक्यता. न्यायालयात स्वाक्षरी केल्यानंतर आरोपीची पॉलिग्राफ चाचणी होणार असल्याची सीबीआयची माहिती. आरक्षण बचाव समितीकडून भारत बंदची हाक. अनुसूचित जाती जमातींच्या आरक्षणाबाबत सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाला विरोध. भारत बंदला जवळपास सर्व दलित संघटनांचा पाठिंबा. राज्यात आज आदिवासी संघटनांकडून बंदची हाक. पेसा भरतीवरील स्थगिती उठवण्याची मागणी. सर्व सरकारी कार्यालय बंद करून टाळेबंद आंदोलनाचा आदिवासी नेते जेपी गावित यांचा इशारा. पुणे जिल्हा परिषद माजी सभापती मंगलदास बांदल यांना ईडीकडून अटक. काल बांदल यांच्या घरी ईडीचा छापा. घरात 5,60,00,000 रुपयांच्या रक्कम आढळल्याची ईडीच्या सूत्रांची माहिती. भाजप नेते समरजित सिंग घाटगे तुतारी फुंकणार हे जवळपास निश्चित. हसन मुश्रीफांविरोधात समरजित घाटगेंना उमेदवारी मिळण्याची शक्यता. सप्टेंबरच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात पक्षप्रवेशाची शक्यता. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आजपासून विदर्भ दौऱ्यावर. राज ठाकरे निरीक्षक आणि पदाधिकारी यांच्यासोबत बैठका घेऊन चर्चा करणार.
मुंबईच्या हॉटेल ट्रायडनमध्ये महाविकास आघाडीच्या बैठकीचं आयोजन. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, जयंत पाटील आणि संजय राऊतांच्या उपस्थितीत बैठक संपन्न होणार. शिवसेना अपात्र आमदार प्रकरणी आज सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार. विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयाविरोधात उद्धव ठाकरेंची सुप्रीम कोर्टात याचिका दाखल. सद्भावना दिनानिमित्त मुंबईत काँग्रेसकडून मेळाव्याचं आयोजन. शरद पवार, उद्धव ठाकरे, मल्लिकार्जुन खरगे उपस्थित. उद्धव ठाकरे आणि राऊतांच्या गळ्यात काँग्रेसचं उपरणं. उद्धव ठाकरेंनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला का? काँग्रेसचं उपरणं गळ्यात घातल्यानंतर भाजपकडून एक्सवर पोस्ट करून उद्धव ठाकरेंना सवाल. भाजपचे राज्यसभा उमेदवार धैर्यशील पाटील आज उमेदवारी अर्ज दाखल करणार. यावेळी भाजपचे प्रमुख नेते राहणार उपस्थित. राष्ट्रवादीकडून नितीन पाटील राज्यसभेच्या उमेदवारीसाठी अर्ज भरणार. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरेंसह अन्य नेते राहणार उपस्थित. सना मलिक यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवक्तेपदी निवड. पक्षाचे अध्यक्ष अजित पवारांकडून घोषणा. महाविकास आघाडीच्या जागावाटपाच्या बैठकीत शरद पवार पक्ष मुंबईसाठी 7 जागा मागण्याची शक्यता. जुन्नरमध्ये अजित पवारांना काळे झेंडे दाखवणाऱ्या आशा बुचकेंची पुन्हा एकदा अजित पवारांवर टीका. अजित पवारांनी घेतलेली बैठक शासकीयच, तहसीलदारांनी काढलेल्या बैठकीचा अजेंडा दाखवून टीका. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे लाडकी बहीण वचनपूर्ती सोहळ्यानिमित्त रत्नागिरी शहरातील चंपक मैदानात होणार जाहीर सभा. आदित्य ठाकरे आज आणि उद्या नाशिक दौऱ्यावर. विविध विधानसभा मतदारसंघात महाराष्ट्र स्वाभिमान सभा घेणार. माजी आयएएस अधिकारी पूजा खेडकरच्या अटकपूर्व जामिनावर दिल्ली हायकोर्टात आज सुनावणी. राज्य शासनाचा मराठी चित्रपट पुरस्कार सोहळ्याचं आयोजन. वरळीच्या डोम एसव्हीपी स्टेडियममध्ये पुरस्कार सोहळा पार पडणार. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह अन्य मंत्र्यांच्या हस्ते होणार पुरस्कारांचं वितरण. पीओपींच्या गणेश मूर्तींवर बंदीबाबत आज राज्य सरकार हायकोर्टात भूमिका स्पष्ट करणार. राज्य सरकार दरवर्षी बंदीची भूमिका घेते, मात्र अंमलबजावणी करत नाही. पर्यावरणवाद्यांसह मातीच्या अर्थात शाडूच्या मूर्तिकारांची हायकोर्टात याचिका. म्हाडाच्या मुंबई मंडळाची सोडत जाहीर. एमआयजी आणि एचआयजी वर्गातील अधिक घरं. म्हाडाकडून पहिल्यांदाच इमारतींमध्ये स्विमिंग पूल, क्लब हाऊस, योगा सेंटर आणि फिटनेस सेंटर सारख्या सुविधा उपलब्ध. रेल्वेच्या लांब पल्ल्यांच्या गाड्यांमध्ये आता पाणी संपण्याआधीच एआय अलर्ट देणार. प्रवाशांनी केलेल्या पाणी संपण्याच्या तक्रारीनंतर ब्रह्मपुत्रा मेल पासून एआय अलर्ट यंत्रणा सुरू. मुंबई गोवा महामार्ग मृत्यूचा सापळा बनलाय. ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधवांची टीका. हा महामार्ग कोर्टात रखडलाय, मात्र कोणत्या कोर्टात रखडला हे गडकरी सांगत नसल्याची भास्कर जाधवांची टीका. लाडकी बहीण योजनेच्या पाठोपाठ आता नमो शेतकरी योजनेचाही 4था हप्ता मिळणार. एप्रिल ते जुलै दरम्यानचा 4था हप्ता वितरित करायला 2061 कोटी रुपयांची मान्यता. अमरावतीच्या मेळघाटमध्ये स्थानिक पात्र शिक्षकांना डावलून जिल्हा परिषदेकडून इतर जिल्ह्यातील शिक्षकांना संधी. निर्णयात बदल न केल्यास चौकात फाशी घेणार. स्थानिक पात्र उमेदवारांचा इशारा. पुण्यात एमपीएससी विद्यार्थ्यांसोबत युवा काँग्रेसचं आंदोलन. एकाच दिवशी एमपीएससी आणि कृषी विभागाची बैठक. वेळापत्रकात बदल करण्याची विद्यार्थ्यांची मागणी. दुधाळ गाय वाटप घोटाळ्यातील दोषी आयएएस अधिकारी शुभम गुप्तांवर अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल. गडचिरोलीमध्ये आदिवासी संघटनांचं जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन. सांगलीत एका 4 चाकी गाडीचा पाठलाग करून 4 लाखांची बनावट दारू पकडली. राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई. पुण्यात उद्या पाणी पुरवठा बंद. टाक्यांची देखभाल आणि दुरुस्तीच्या कामासाठी उद्या पाणी पुरवठा बंद, तर शुक्रवारी कमी दाबानं पाणी पुरवठा. नाशिकच्या कळवण तालुक्यातील पश्चिम पट्ट्यात पावसाच्या जोरदार सरी. आंबुर्डी जामशेत रस्त्याला नाला नसल्यानं पावसाचं पाणी थेट शेतात आणि लोकांच्या घरात. तात्काळ नाला बांधण्याची शेतकऱ्यांची मागणी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.